नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये। तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत कांदा निवडणी यंत्र किंवा ओनियन ग्रेडिंग मशीन। तर या मशीनच्या माध्यमातून आपण काय काय कामं करू शकतो किंवा या मशीनचे काय काय फायदे आहेत, हे मशीन कसं काम करतं, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर ओनियन ग्रेडिंग मशीन ही या मशीनचा वापर तुम्ही लिंबू असेल किंवा चक्कू असेल या इतर पिकांच्या ग्रेडिंगसाठी पण तुम्ही करू शकता। तर आता या मशीनला आपण 4 चाळण्या दिल्यात। या 4 चाळण्याच्या माध्यमातून तुम्ही 5 वेगवेगळ्या साईजचे कांदे किंवा त्याच्या नमुन्यानुसार तुम्ही त्याची ग्रेडिंग करू शकताय। तर ओनियन ग्रेडिंग मशीन असं या मशीनचं नाव आहे। तर आता हे स्पेशल पर्पज मशीन आपण बनवलेलं आहे। रेग्युलर आपण आता ह्याची साईज जी आपण बनवली 8 बाय 12 ची बनवली आहे, 8 फूट रुंदी आणि 12 फूट लांबी। तर रेग्युलर आपण जे बनवतो ते 4 फूट रुंदीचं मशीन बनवतो, पण जे काही कस्टमरचं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण हे मशीन बनवलेलं आहे। तर या मशीनला हे जे चाळण्या फिरताना दिसतात ह्याला वेगवेगळ्या साईजचे होल्स आपण पाडलेले आहेत। तर त्या होलमधून तुम्हाला स्टँडर्ड साईजनं सपोज आपण 1.5 इंच ते 2 इंच असं एक साईज केली। तर आता हे जर पहिले आपली सगळ्यात छोटं जे कांदे साईज आहे ते 1.5 इंचाचे होल आपण याला पाडलेत। तर 1.5 इंचापेक्षा लहान जो कांदा आहे तो तुमचा 4 नंबर मध्ये पडणार आहे। तर ह्याला वरती आपण इथं हुपर दिलोय, ह्याच्यावरती कांदा टाकायचा आणि ऑटोमॅटिक कांदा तुमचा 4 नंबरचा ह्याच्यामध्ये येणार, 3 नंबरचा ह्याच्यामध्ये, 2 नंबरचा ह्याच्यामध्ये, 1 नंबरचा त्याच्या समोरचा, सॉरी यात 5 ग्रेडिंग होतं। तर सर्वात 1 नंबर जो आहे तो तिथं पडतोय आणि 5 नंबरचा ह्या बॅगमध्ये पडतोय। तर समोर आपण ह्या मशीनला या ठिकाणी मोटरवरती रन करतोय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला मॅन्युअल याला ढकलायची वगैरे गरज नाहीये। तसेच हे हुपर याला आपण दिलेलं आहे। तर इथं तुम्हाला कांदा टाकायला याला 2 माणसं लागतात। जनरली कांदा टाकायला तुम्हाला 2 माणसं पाहिजेत आणि बाकी गोण्या काढायला आणि लावायला तुम्हाला 2 ते 3 माणसं याला पाहिजे, 3 किंवा 4 म्हणा समजा, जसं तुम्हाला सुटेबल। कारण दिवसभर काम करायचं असेल तर 6 माणसं तुम्हाला याच्यावरती पाहिजेत कंटिन्युअसली, जेणेकरून गोण्या काढायला लावायला इकडे 4 माणसं आणि 2 माणसं तिकडे गोण्या टाकण्यासाठी। तर एकदम स्मूथ वर्किंग तुमचं या मशीनवरती तुम्ही बघू शकता होतंय। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं की बाबा कांद्याचं टर्पल नाही गेलं पाहिजे, हा कांदा ग्रेडिंग मशीन मधला सर्वात महत्त्वाचा विषय आहे। तर त्यासाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजने काय केलेलं आहे की याला आपण रबर मॅट याच्यामध्ये टाकलेलं आहे। जिथं तुमचा कांदा ग्रेडिंग होऊन बाहेर पडतो याला आपण 5 mm जाडीचं रबर टाकले, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज होत नाही किंवा टर्फल वगैरे जात नाहीये। तसेच आपण हे जे होल्स याला पाडलेले आहेत हे लेझर कटिंगचे होल असल्यामुळे याला पण शार्पनेस जे आहे ती तुमची एकदम म्हणजे असं कांद्याला डॅमेज न करणारे, त्याला स्मूथनेस आहे, त्याचं जे सरफेस फिनिशिंग आहे ते पण चांगलं आहे। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आतमध्ये पण जिथं तुमचे ग्रेडिंग होऊन जे कांदे पडतात तिथे पण रबर मॅट आहे। तर हे मॅट असल्यामुळे कांद्याला डॅमेज तुमचं होत नाहीये। तर अगदी स्मूथ असं वर्किंग तुमचं हे मोटरवरती आपण करून दिलेलं आहे। तर ह्याला आपण सिंगल पेजची पण मोटर लावतो किंवा 3 पेजची मोटर, जसं शेतकरी बांधवांचं कनेक्शन असेल, त्यांची जी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण हे मशीन त्या ठिकाणी बनवलेलं आहे। तर आता ही मशीन तामिळनाडूची आपल्याला ऑर्डर भेटली होती, तामिळनाडूवरून। तर त्यांचं डायरेक्टली म्हणजे शेतकऱ्यांकडून माल घेऊन डायरेक्ट एक्सपोर्ट करतात। तर इन हाऊस त्यांना वापरायचं, त्यासाठी त्यांना साईज मोठी पाहिजे होती। आता रेग्युलर आता या मशीनचा जर कॅपॅसिटीचा आपण जर विचार केला तर एका दिवसात साधारणतः 400 गोण्या तुम्ही अगदी सहजरित्या या मशीनच्या माध्यमातून ग्रेडिंग करू शकता किंवा त्या कांद्याची निवड तुम्ही त्या ठिकाणी करू शकताय। तर तुम्हाला जर कमी साईजवालं जर मशीन पाहिजे असेल, सपोज 4 फूट रुंदीचं, तर तसं देखील मशीन तुम्हाला रेग्युलर बनवून मिळतंय। तर तुम्ही सांगाल त्या साईजमध्ये आपण मशीन बनवू शकतो। तर कस्टमाइज पद्धतीने मशीन बनवतोय, म्हणजे जे काही शेतकरी बांधव असतात स्वतः घरगुती वापर करायचा असेल तर तसं आपण बनवतोय, किंवा जर तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर मशीन पाहिजे असेल, जे वेगवेगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही भाड्यानं मशीन देऊ शकता किंवा स्वतः जाऊन त्यांच्या कांद्याची ग्रेडिंग करून द्यायचं, जे काही तुम्ही गोणीवरती असेल किंवा दिवसावरती तुम्ही चार्जेस त्या ठिकाणी घेऊ शकताय। तर मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवलेली आहे। तर या मशीनचं जे काही फायदे आहेत त्या मशीनच्या माध्यमातून तुमचा मजुरी खर्च वाचतो, वेळ वाचतोय, कांद्याची जी काही ग्रेडिंग किंवा साईज जी निवडणी आहे। आता बऱ्याचदा काय होतं की एकाच वेळेस कांद्याला भाव आला की सगळ्यांचेच कांदे सोबत काढायचे असतात, मग वेळेवर मजूर भेटत नाही, आणि जे मजूर भेटतात ते स्किल्ड लेबर असतातच अशातला भाग नाहीये। तर भेटेल त्या लेबरकडून आपण काम करून घेतो, त्याच्यामध्ये काय होतं कांद्याची साईजमध्ये मिक्सिंग होण्याचे चान्सेस तुम्हाला वाढतात। तर त्याच्यामुळे लिलावाच्या वेळेस आपलं त्याचा परिणाम भोगावा लागतो। कधी कधी 2 नंबर कांद्याच्या साईजमध्ये 3 नंबरचा साईज पडला किंवा 1 नंबरमध्ये 2 नंबरचा भेटतोय, किंवा परिवर्ग बरोबर तोच कांदा सिलेक्ट करतो आणि आपला जो काही भाव आहे तो त्या ठिकाणी पाडला जातोय। तर ह्याची जी साईज आपण बनवली ही एकदम टेक्निकल मेजरमेंटनं आपण ह्याचे जे होल्स पाडलेत 1.5 इंच, 2 इंच,
2.5 इंच 3 इंच 3.5 इंच जे काय म्हणजे आता तुमचं जर बेडवर कांदा असेल तर बेडवरच्या कांद्यात 2 ते 3च नमुने निघतात। जर फेक कांदा असेल तर त्यात जास्त नमुने निघतात। किंवा ज्या लोकांना जे व्यापारी असतात जे एक्सपोर्टर आहेत कांद्याचे जे भारतातनं कांदा बाहेर पाठवतात त्यांना एकदम प्रॉपर म्हणजे आपण जे कांदा काढतो 2-3 नमुन्यांचा त्यात ते 4 ते 5 नमुने करतात तर त्यांच्यासाठी एकदम अचूक अशी निवड त्या ठिकाणी करावी लागते। तर कमी खर्चात स्वस्तात आणि मस्त अशी ही मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी डिझाईन केलेली आहे। तर तुम्हाला या मशीनला जर लाईटचा प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी आपण इंजिन पण जोडून देतो मोटरच्या ऐवजी। त्यामुळे पूर्णपणे कस्टमाइज अशा पद्धतीची मशीन आहे। फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती मजबूत आणि हेवी क्वालिटीची आपण बनवलेली आहे। तर ही मशीन तुम्ही ट्रॅक्टरला जोडून एका शेतातून दुसऱ्या शेतात नेऊ शकता किंवा तुमचं जे काही पिकअप असेल छोटा हत्ती असेल टमटम असेल किंवा जे पण तुमची वस्तू असतील त्याला तुम्हाला कनेक्शनची सिस्टीम आपण या ठिकाणी करून देतो जे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। तर याला गोण्या लावण्यासाठी पण आपण या ठिकाणी सिस्टीम दिलेली आहे। तसेच तुम्हाला जे काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत म्हणजे कांद्याचं जे टर्फल म्हणा किंवा त्याची जी चमक आहे ती बरकरार राहिली पाहिजे तर त्यासाठी आपण हे रबर मॅटचा वापर केलेला आहे। साईडला कांदे पडणार नाहीत याच्यासाठी आपण साईडला हे असे फेन्स किंवा कव्हर लावले आहेत। तर पूर्णपणे एकदम टेक्निकली सुटेबल आणि वेल डिझाईन्ड अशी ही मशीन आहे जी शेतकरी बांधवांना कांदा असेल लिंबू असेल चक्कू असेल अशा वेगवेगळ्या पिकांची ग्रेडिंग तुम्ही साईजनुसार करू शकता। आता तुम्हाला जर समजा 3 साईजची ग्रेडिंग करायची तर या ठिकाणी तुम्हाला 2 चाळण्या लागतात, 4चं करायचं असेल 3 चाळण्या लागतील, 5चं करायचं असेल 4 चाळण्या लागतील। तर तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार तुम्हाला ही मशीन आपण बनवून देणार आहेत। तर अधिक माहितीसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून 5 किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी आहे। तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता। आणि अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे 84 59 20 48 92 या नंबरला जर संपर्क साधला तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते। या मशीनची ऑनलाईन बुकिंग देखील तुम्ही करू शकता। संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात याची घरपोच डिलिव्हरी तुम्हाला मिळते। तर आता पारंपरिक जे काही तुम्ही लेबरच्या साहाय्यानं जे ग्रेडिंग करताय तर त्यात वेळ न घालवता मजुरी खर्च कसा सेव्ह करता येईल किंवा तुमचा वेळ कसा वाचवता येईल आणि कांद्याची योग्य आणि अचूक निवड कशी करता येईल तर त्यासाठी ही मशीन तुम्ही पाहण्यासाठी कंपनीला भेट द्या। ऑनलाईन खरेदी करण्यासाठी नंबरला संपर्क साधा। आता हे एक मोठं मॉडेल झालं जे आपण स्पेशल म्हणजे आपल्याला ते एक्सपोर्टरची ऑर्डर होती तर त्यानुसार आपण बनवलेलं आहे। आणि जर तुम्हाला रेग्युलर साईजमध्ये पाहिजे असेल तर हे ह्या पद्धतीने बनवतो आपण ज्याची रुंदी जी आहे ती 4 फूट आहे आणि लांबी तर जसं तुमची चाळणी असतील 3 चाळण्याचं असेल तर हे लांबी आहे आणि 2 चाळण्या 3 नमुन्यांचं ग्रेड करायचं असेल तर 2 चाळण्याचं हे कॉम्पॅक्ट मॉडेल आहे। आता ह्याला आपण इंजिनवरती जोडलेलं आहे, त्याला पण आपण इंजिनवरती जोडलेलं आहे आणि इकडे हे जे आहे हे मोटरवरती जोडलेलं आहे। तर तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण ते बनवून देतोय। तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा। आता छोट्या मशीनची जर कॅपॅसिटी आपण बघितली ह्याची तर हे एका दिवसाला 200 ते 250 गोण्यांची योग्य आणि अचूक निवड करतंय। आता हे जे आहे हे 150 ते 200 गोण्यांची निवड करतंय आणि याची ऑलमोस्ट 400 गोण्याची कॅपॅसिटी या ठिकाणी आपण दिलेली आहे। तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपवर पण तुम्ही घर बसल्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता। तर संपर्क साधा आपल्या कंपनीला जिथं शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा आहे। शेतकरी बांधवांच्या गरजानुसार वेगवेगळ्या आधुनिक मशिनरी आपण या ठिकाणी बनवतोय। तर त्याच्यामध्ये हे ओनियन ग्रेडिंग मशीन असेल, 2 व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली व त्यावरती तुमच्या व्यवसायाच्या गरजेप्रमाणे फूड कार्ड स्टॉल असेल, पॉवर टिलर पॉवर विडर रोटावेटर ब्रश कटर चाप कटर सोयाबीन कोळप यंत्र असे वेगवेगळे अवजार आपण या ठिकाणी बनवतोय। तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा, प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।